भगवंताच्या कृपा आशीर्वादाने गेल्या 26 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन आपल्या प्रकाशनगरमध्ये चालू आहे। आज रोजी प्रथम दिवसाची सेवा हरिभक्तपरायण महेश महाराज शास्त्री यांनी आपल्या सुश्राव्य अशा वाणीतून केली। तुका म्हणे वाणी प्रेम अमृताची खाणी आपल्या अमृतमय वाणीतून त्यांनी कीर्तन आपल्या समोर सादर केलं। आजच्या कीर्तन सेवेचं यजमानपद घोषणारे माननीय श्री आत्माराम तुकाराम ढाकणे साहेब यांचे सुद्धा मनापासून आभार। त्याचप्रमाणे गायनाचार्य म्हणून लाभलेले आदरणीय हरिभक्तपरायण मंगलताई आकर, आदरणीय हरिभक्तपरायण सुंदर महाराज काळे, आदरणीय हरिभक्तपरायण मनोज महाराज थोरे यांचे मनापासून आभार। हार्मोनियमवर साथ संगत करणारे संगीत विशारद महारुद्र वारकरी संस्थानचे गुरुवर्य हरिभक्तपरायण शिवाजी महाराज चिंतके यांचे मनापासून आभार। त्याचप्रमाणे मृदुंगावर सुंदर अशी साथ संगत करणारे हरिभक्तपरायण ओमप्रकाश महाराज कांगणे, हरिभक्तपरायण गोपाल महाराज, हरिभक्तपरायण कौस्तुभ महाराज शिंदे, हरिभक्तपरायण ओंकार महाराज कांदे, हरिभक्तपरायण साईनाथ महाराज सुरडकर, हरिभक्तपरायण वेदांत महाराज गाडगे यांचे मनापासून आभार। सर्व महारुद्र वारकरी शिक्षण संस्थांचे आमच्या विद्यार्थ्यांचे मनापासून आभार। त्याचप्रमाणे आजच्या कीर्तनास विशेष उपस्थिती लाभलेले माननीय श्री बाबूराव लहाणे साहेब, लक्ष्मीनारायण पतसंस्थेचे चेअरमन यांचे सुद्धा आभार। उद्याच्या कार्यक्रमाची संक्षिप्त स्वरूपात रूपरेषा सकाळी 4 ते 6 काकणा भजन, 6 ते 7 विष्णू सहस्रनाम, 7 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण, 11 ते 1 गाथा भजन आणि 1 वाजता परमपूज्य स्वामी शिवगिरीजी महाराज यांची मिरवणूक निघणार आहे। त्यानंतर 2 ते 6 या दरम्यान आपण शिवमहापुराण कथेचा लाभ घेणार आहोत। त्यानंतर 6 ते 7 हरिपाठ आणि 8 ते 10 वाजेपर्यंत महारुद्र वारकरी शिक्षण संस्थेची विद्यार्थिनी हरिभक्तपरायण सिद्धेश्वरी ताई सनांसे यांचं कीर्तन होणार आहे। त्या कीर्तनाचा सर्वांनी लाभ घ्यावा। आज सकाळचा जो नाश्ता आहे तो प्रमोद दिघोळे आणि प्रकाश मालवणकर यांनी सकाळच्या नाश्त्याची सेवा केलेली आहे। त्यांना विनंती आहे की महाराजांच्या हस्ते आपल्याला श्रीफळ देण्यात येणार आहे, कृपया आपण श्रीफळाचा स्वीकार करावा। माननीय श्री प्रमोद दिघोळे आणि माननीय श्री प्रकाश मालवणकर। त्याचप्रमाणे आज रात्रीची पंगत जी आहे ती माननीय श्री बाळासाहेब वाल्मिकराव ढाकणे त्यांनी पंक्तीची सेवा केलेली आहे, त्यांचे सुद्धा मनापासून आभार। सर्व श्रोत्यांचा, सर्व भक्तांचा, पंचक्रोशीमध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचा हार्दिक आभार। उद्या संध्याकाळी रात्री 8 ते 10 वाजता सिद्धेश्वरी ताई सनांसे यांचं कीर्तन आहे। सर्वांनी त्या कीर्तनाचा लाभ घ्यावा आणि त्याचप्रमाणे सकाळपासून विविध आध्यात्मिक कार्यक्रमाची पर्वणी आपल्या समोर ठेवली जाणार आहे। त्या आध्यात्मिक कार्यक्रमात सुद्धा आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे।